नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हा आहे माझा पहिला ब्लॉग आणि तो मी बेस्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. अशा पार्टीचे नियोजन तर आम्ही नेहमीच करत असतो, पण आज तुमच्यासोबत शेअर करते. कारण आठवडाभर केलेल्या कामाचा थकवा घालवण्यासाठी असे नियोजन होणं खूप गरजेचे असतात. त्यामध्ये आज आम्ही पूर्ण फॅमिलीसोबत आहोत. दादा, वहिनी, आम्ही सगळे. आणि आज किचनवर ताबा घरातल्या पुरुषांनी घेतलेला आहे. तर बघूयात आता पुढे काय होतं, बेस्ट रिझल्ट येतो की नाही येत. तिकडे दादा करतायत मॅरिनेशन. त्यामध्ये लसूण, मिरची वगैरे सगळं त्यांनी टाकलेलं आहे. सगळं मसाले एकत्र करून दह्यामध्ये ते मॅरिनेट करत आहेत. आणि चिकन रान आणि बिर्याणी मॅरिनेट करून घेतल्यानंतर केळीचे पानं धुवून काढलेले आहेत. तिकडे ताई त्यांना कोथिंबीर वगैरे देण्यासाठी मदत करतायत. आणि किचन आमचं जरा छोटं आहे, कारण ते गव्हर्नमेंट क्वार्टरचं किचन आहे, तर समजून घ्या. आणि इकडे मॅरिनेशन पूर्ण होऊन त्याला आपण कोबीच्या पानाने कवर करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण केळीच्या पानाला ऑइल लावून ते सगळं त्यामध्ये पॅक करणार आहोत. फॉईल पेपरही खूप महत्त्वाचं आहे, कारण केळीचे पानं हे जळू शकतात आहारामध्ये. इकडे सगळ्या मसाल्याची कोटिंग आपण करून घेतलेली आहे. कोटिंग खूप महत्त्वाची आहे. आणि मॅरिनेशन केल्यानंतर रेस्टही खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये टेस्ट खूप छान येते. आणि हे सगळं पॅक करून केळीच्या दोऱ्यानेच आपल्याला त्याला पॅक करायचं आहे, कारण साधा दोरा जळू शकतो नाही, जळेलच. त्यामुळे केळीच्या दोरा बनवून त्यामध्ये पॅक करायचं. आणि हे आहे कोशिंबिरीची तयारी. आणि इकडे खड्डा खणलेला आहे चिकन रानसाठी. आम्ही चिकन रान भाजून नाही बनवणार आहे, केळीच्या पाण्यात बनवणार आहोत. आणि बिर्याणीचा राईस. आणि हा खड्डा थोडा छोटा झाला, तर त्यामुळे त्याला दादा परत अजून थोडा मोठा करताय, कारण त्यामध्ये ते पूर्ण कोंबडी बसली पाहिजे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाकडं टाकणार आहोत, जाळ करणार आहोत. ह्या जाळाचा विस्तव होईपर्यंत हे तसंच जळू द्यायचं आहे. आणि त्यानंतर ते टाकायचं आहे. आणि वरतून विस्तव टाकून त्याला 40 ते 45 मिनिट तसंच ठेवायचं आहे. आणि हा राईस आपण इकडे काढून घेऊयात, म्हणजे लेअरिंग करण्यास मदत होईल. आपण दम बिर्याणी करणार आहोत चुलीवरची. इकडे पुदिना वगैरे सगळं गार्डनमध्येच अवेलेबल असल्यामुळे सगळं फ्रेश आम्हाला मिळालेलं आहे. इकडे आपण चिकन फ्राय करून घेऊयात बिर्याणीसाठी. एकदा की चिकन फ्राय झालं की आपण लेअर देऊन घेऊयात, मग त्याला दम देऊयात. इकडे आता आहार तयार झालेला आहे. आपण हे ठेवून घेऊ आणि त्याला रेस्ट देऊ आहारामध्ये 40 ते 45 मिनिट, म्हणजे ते पूर्णपणे शिजून जाईल, छान त्याला टेस्ट येईल. आणि इकडे आपण चिकन फ्राय बनवत आहोत. चिकन फ्राय छान मऊ झाल्यानंतर आपण चिकन आणि राईस याचा लेअरिंग देऊन त्याला दम देऊयात. आणि ह्या आमच्या ताई आहेत, ज्या ते हे सगळं करत आहेत चुलीवर. आणि सगळं आमची फॅमिली फ्रेंड वगैरे आम्ही सगळे सोबत आज विकेंड सेलिब्रेट करतो आहोत. हे बार्बिक्यू असंच स्टार्टर म्हणून आम्ही करतो आहे, चूल वगैरे पेटवलेली होती म्हणून. आणि ते खरंच खूप जास्त टेस्टी लागतं. फक्त ते असं जास्त जळायला नको, ते बनवण्याची प्रोसेस आपल्याला माहिती पाहिजे. इकडं आपण करतो आहे लेअरिंग राईस आणि चिकनमध्ये. लास्ट लेअर राईसचीच असावी, म्हणजे चिकन जळत नाही. आणि हे झालं आहे बघा आपलं बार्बिक्यू, जे की खूप टेस्टी झालं होतं, खूप छान झालं होतं. त्याला खूप छान टेस्ट आली होती. आणि राईसमध्ये थोडे मसालेही टाकून घ्यायचे, कारण राईसलाही टेस्ट येते, नाहीतर ते प्लेन राईस छान लागत नाही. सगळ्या मसाल्याची वगैरे टेस्ट राईसमध्ये उतरते. आणि दम दिल्यानंतर तर सगळा मसाला चिकनचा वगैरे सगळं त्याच्यामध्ये उतरतं. आणि ती बिर्याणी खूप छान लागते खायला, एकदम टेस्ट येते. पूर्ण 35 मिनिट त्याला दम द्यायचा आहे. आहारावर दम द्यायचा आहे, जाळावर नाही. जाळावर दम दिला तर बिर्याणी खाली पातेल्याला लागण्याचे चान्सेस असतात. आणि हा आहे चिकनचा उरलेला रस्सा, जो की आपण बिर्याणीमध्ये टाकायचा. बिर्याणी शिजण्यासाठी त्याला मदत होते. आपण फॉईल पेपरने पॅक करतो, तसं आम्ही नेहमी पिठाने पॅक करतो, पण आज फॉईल पेपरने करतो आहे, इझी होतं. आणि हे असं स्टार्टर आमचं खाणं चालूच आहे. मध्ये मध्ये बनवून खातो आहे आम्ही, आणि बाकीच्या गोष्टीही चालूच आहे, गप्पाही चालूच आहे. हे किचन गार्डनमध्ये आम्ही सगळं प्लॅन केलेलं आहे. सगळेजण छान गप्पा मारत मारत कामं पण करताय. आणि इकडे आपलं रान झालेलं आहे, ते मी काढते, पण ते खूप गरम होतं, चटका लागण्याची शक्यता होते. सो आम्ही काळजीपूर्वक ते बाहेर काढलं. त्याच्यावरची माती आम्ही बाजूला करून मग त्याला ओपन केलं. तसंच ओपन केलं असतं तर ती माती आत जाण्याची शक्यता होती. सो काळजी घ्या हे सगळं करताना. आता मी चेक करतो आहे शिजलं की काय.
आणि हो, ते शिजलेलं आहे. आता टेस्ट करूयात कसं होतं. आणि त्याची टेस्ट खरंच खूप छान आहे. म्हणजे सगळा मसाला आतमध्ये मुरलेला आहे आणि बेस्ट एकदम नॅचरल जी टेस्ट आहे ती आली आहे त्याच्यामध्ये. ते केळीच्या पाण्याचं वगैरे फ्लेवरही त्यामध्ये उतरलं, त्यामुळे ते खूप बेस्ट लागतं आहे आणि आम्ही सगळे एन्जॉय करतो आहे. चिकन रान बिर्याणी आमची अजून व्हायची आहे. ती झाली की तीही मी तुम्हाला दाखवेलच. आणि हे बघा, हे बारकं कसं एन्जॉय करता येईल. लेग पीस बिर्याणी ही झालेली आहे. आपण चेक करूयात कशी झाली ते. आणि खूप छान टेस्ट आलेली, खूप छान टेक्स्चरही आलं होतं बिर्याणीचं. एकदम सगळे आम्ही असे गार्डनमध्ये जेवतो आहे, मज्जा करतो आहे, आम्ही सगळं ताव मारतो. थँक्यू सो मच.